परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करू द्या. 2 पेत्र 1:21 म्हणते, कारण भविष्यवाणी कधीच माणसाच्या इच्छेने आली नाही, पण देवाचे पवित्र पुरुष भाविक होऊन बोलले पवित्र आत्म्याद्वारे. पास्टर ख्रिस आपल्याला शिकवतात, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला मार्गदर्शन करू देता, तेव्हा तो तुम्हाला शक्तीने भरते आणि देव जे करतो ते करण्यास मदत करते. तो तुम्हाला असे करायला सांगतो. तो तुमच्या शब्दांना प्रेरणा देऊ शकतो, तुमच्या प्रार्थना आणि तुमच्या कृतीतही. कधी-कधी पवित्र आत्मा इतका जोरदारपणे हालचाल करतो की तुम्हाला आनंद, धाडस किंवा खोलवरचे वाटणे प्रार्थना करण्याची इच्छा होती. माझ्या बाबतीत असेच घडले. मी लहान असताना एके दिवशी दरम्यान कुटुंबाच्या प्रार्थनेच्या वेळी मी वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रार्थना करायला सुरुवात केली. पहिल्यांदाच पवित्र आत्म्याने मला भरले आणि मी भाकीत केले. पवित्र आत्मा तुमच्यामध्येही असेच करू शकतो. तो आहे नेहमी तुमच्या सोबत प्रार्थना करण्यास, उपासना करण्यास, मदत करणे आणि सुवार्ता प्रचार करणार. बायबल म्हणते, मग तो माझ्याशी बोलला, तेव्हा आत्मा माझ्यात आला आणि मी माझ्या पायांवर उभे कर. एझेकियल 2:2. अधिक तुम्ही त्याचे ऐका आणि आज्ञापालन कराल, तो जितका जास्त काम करेल तुमच्याद्वारे, म्हणून त्याच्यासाठी खुले राहा आणि तयार राहा दररोज नेतृत्व करणे, कारण तो तुमच्यामध्ये राहतो आणि तुम्हाला कधीही सोडणार नाही. चला माझ्या मागे प्रार्थना करा. प्रिय दयाळू पिता, धन्यवाद मला मार्गदर्शन करण्यासाठी. पवित्र आत्म्या देऊन शिकवा आणि मला तुझी इच्छा पूर्ण करण्यास प्रवृत्त करा. मी नेहमीच ऐकण्यास, आज्ञा पाळण्यास तयार आहे आणि तुमचे वचन धैर्याने सांगायला आणि प्रेम. येशूच्या नावात आमेन. धन्यवाद.